नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचा सीझन सुरू झाला आहे. मार्केटमध्ये मेथीची भाजी विकायला यायला लागली आहे. आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 1 वाटी मेथी घेतली आहे. मेथीची पानं घेतली आहे. मेथीचे देठ घेतले नाही आहेत. मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. मेथी निथळून घेतली आहे. बारीक चिरून घेतली आहे. 1 वाटी मेथी आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीची पानं घेतली आहे. कोथिंबीरची देठं घेतली नाहीत. कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेत. 1 चमचा सफेद तीळ घेतलेत. मेथीचे पराठे करण्यासाठी आपण एक वाटण करून घेऊया. 3 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये टाकूया. 1 छोटा चमचा जिरं, छोटा पाव चमचा ओवा, थोडीशी कोथिंबीर. पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलं आहे. वाटणाचा छान सुगंध सुटला आहे. पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ. चण्याच्या डाळीच्या पिठामुळे पिठाला छान बाइंडिंग येतं आणि पराठ्यांची चव छान लागते. 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतले ते टाकूया. 1 चमचा पांढरे तीळ. तीळ पौष्टिक आहेत, थंडीच्या सीझनमध्ये खाल्ले पाहिजेत. तिळामुळे पराठे छान लागतात. छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 1 चमचा तेल. तेलामुळे पराठे छान सॉफ्ट होतात. 1 चमचा दही. दह्यामुळे पराठे छान मऊ होतात आणि पराठ्यांची चव छान लागते. चवीनुसार मीठ. सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकू शकता. सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. पाणी थोडं थोडं टाकायचं. चपातीच्या पिठाला भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं. थोडा थोडा पाण्याचा वापर करून पीठ छान भिजवून घेतलं आहे. चपातीच्या पिठासारखं पीठ भिजवायचं. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. याच्यावर थोडंसं तेल टाकते. तेल लावून घेऊया. हे पीठ 5 मिनटं साईडला ठेवून देऊया. 5 मिनटानंतर आपण पराठे करायला घेऊया. हे पीठ मळल्यानंतर खूप वेळ ठेवायचं नाही. याच्यामध्ये मेथी टाकलेली असल्यामुळे याला पाणी सुटू शकतं. पीठ सैल होऊ शकतं. 5 मिनटानंतर आपण याचे पराठे करायला घेऊया. 5 मिनटं झाले. पीठ परत मळून घेऊया. पीठ छान भिजलं आहे. पिठाचा छोटासा गोळा घेतले. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. पराठे लाटूया. पिठाचा गोळा हातावर थोडासा मळून घ्यायचा. कोरड्या गव्हाच्या पिठात बुडवून घेतला आहे. पराठा लाटूया. तुम्हाला पराठा किती लहान मोठा करायचा आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा. पातळ लाटून घ्यायचे. छान झाला पराठा. आता मी हा ताटात काढून ठेवते. ताटात काढून ठेवला आहे. अशाच प्रकारे उरलेले पराठे मी लाटून घेते. सर्व पराठे लाटून घेतलेत. भाजून घेऊया. पराठे भाजण्यासाठी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकते. टिश्यू पेपरने तेल सगळीकडे पसरून घेऊया म्हणजे पराठे आपले चिकटणार नाहीत. पराठा टाकते. पराठे मीडियम टू हाय गॅसवर भाजायचे. लो गॅसवर भाजायचे नाही, नाहीतर ते वातड होतात, कडक होतात. पराठ्यांना वरतून बबल्स यायला लागलेत. उलटवून घेऊया. दोन्ही बाजूनी छान लालसर भाजायचे. उलटवून घेऊया. तेल लावून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण छान भाजला गेला आहे. तेल लावूया. तेल सगळीकडे व्यवस्थित लावायचं म्हणजे पराठे छान मऊ राहतात. आपला मेथीचा पराठा तयार झाला आहे. काढून ठेवते. पराठे झाल्यानंतर असे जाळीवर ठेवायचे म्हणजे त्याची वाफ निघून जाते. दुसरा पराठा टाकूया. गॅस मिडियम केला आहे. पराठ्यांना वरतून बुडबुडे दिसायला लागले. उलटवून घेऊया.
मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी लालसर भाजून घेऊया. उलटवून घेऊया. तेल लावूया. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही लावू शकता. दुसऱ्या बाजूने तेल लावूया. पराठा दोन्ही बाजूनी छान भाजला गेला आहे. आता मी हा काढून घेते. अशाच प्रकारे उरलेले पराठे मी भाजून घेते. सर्व पराठे भाजून झालेत. भाजल्यानंतर सर्व पराठे असे जाळीवर ठेवायचे, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. पराठे छान झालेत, छान मऊसूत झालेत, दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेलेत. आपले मेथीचे पराठे तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केलेत. छान झालेत पराठे. मेथीचे पराठे दह्याबरोबर लोणच्याबरोबर सर्व केलेत. मेथीच्या पराठ्यांना काही ठिकाणी मेथीचे थेपले असंही म्हणतात. पौष्टिक आहेत. सगळ्यांच्या घरी बनवले जातात. सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे हा. नाश्त्यासाठी करू शकतो, मुलांना डब्यात देण्यासाठी करू शकतो, जेवणासाठी करू शकतो. हे पराठे दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, सुक्या लाल चटणीबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतात. चहाबरोबर खाऊ शकतो. नुसतेही छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.